पत्रांचा अर्थ काय? या अर्थ स्पष्ट आहे की या मोडवा जमीन व्यवहारामध्ये फक्त शीतल तेजवानीच नाही तर पार्थ पवार यांचे इंटरेस्ट होते किंवा व्हेस्टेड इंटरेस्ट होते ते या पत्रावरनं स्पष्ट झालेलं आहे. नेमकं काय लिहिलं या पत्रात यासंबंधी आपण RTI कार्यकर्ते विजय कुमार यांच्याकडनं जाणून घेऊया. मला सांगा 3 पत्रांचा अर्थ काय काय होतो जरा सांगा ना प्रेक्षकांना. जी 24 तासांनी सगळे प्रकरण उघडकीस आणले आपल्याला माहिती नेमकं कुठले कुठले सरकार टाळतंय सगळं आता तिला न्यायालयीन प्रशासन आणि सहकारी ज्या पद्धतीने याचा पाठपुरावा करायला होतं चौकशी करायला होती ती होत नाही. तपास व्यवस्थित होत नाही. सगळ्या आरोपींकडे चौकशी होत नाही असा माझा आरोप आहे. त्याच्यामध्ये हे पत्र 1/6/2021 आहे. त्याच्या आधी काही दिवस शीतल तेजवानीने पत्र दिलं होतं की आम्हाला ही जागा मिळावी म्हणून. त्याच्या आधी 15 वर्ष त्या प्रयत्न करत होत्या. अगदी हायकोर्टात जाऊन आले. हायकोर्टात वगैरे झाल्या तरी काही शक्य झालं नव्हतं. परंतु हे शेवटचं पत्र 10/11/21ला त्यांनी दिल्यानंतर त्यानंतर मग अमेडिया कंपनीची स्थापना झाली आणि सूत्र वेगानं हालायला लागली. म्हणजे ही जागा लाटण्यासाठी खास अमेडिया कंपनीने दुसरं काही काम केल्याचं माझ्या तरी माहितीमध्ये रेकॉर्डमध्ये कुठेही दिसत नाही. त्यामुळे या जागेसाठीच त्या कंपनीची स्थापना केली होती असं म्हणायला जागा. आता तारखांचा आपण थोडी क्रोनॉलॉजी जुळवूया. मग पहिल्यांदा हिने नजराणा 11,000चा भरला तो अजून जमा झाला की नाही याच्याबरोबर वाद सुरू आहे. मग ते नजराण्याची तारीख काय, अमेडिया कंपनीची तारीख काय स्थापनेची आणि हे पत्र देण्याची तारीख काय? नजरारा भरून घ्यावा असं पत्र 1/6/2021ला दिला 2020ला दिला आणि त्यानंतर काय तारीख याच्यामध्ये 10/11/20ला दिला 10 नोव्हेंबर 2020. नजराणा भरण्याची तारीख भरण्यासाठी पत्र दिलं त्यांनी परंतु त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. त्यानंतर 28/12/2020ला अमेडिया कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर मग सूत्र हलायला लागले आणि मग साधारणपणे त्यानंतर 15 दिवसामध्ये शासनाने त्यांच्याकडे खुलासा मागितला आणि त्याच्यावर पुढे काही झालं नाही. दरम्यानच्या काळात 1/6ला पार्थ पवार यांनी त्यांना पत्र दिलंय. काय पत्र लिहिलं? हे पत्र दिलं की असं त्यांनी अर्ज केलेला आहे. त्याच्यावर अजून काही कारवाई झालेली नाही. म्हणजे थोडक्यात शीतल तेजवानीच्या अर्जाच्या रिमाइंडर करून देतात की ही जागा त्यांना देण्यात. त्यावेळेस हा व्यवहार झाला होता का? हा व्यवहार नव्हता झाला. त्यानंतर व्यवहार जोपर्यंत जागा नावावर होत नाही तोपर्यंत व्यवहार पूर्ण होणार नाही ना. म्हणजे थोडक्यात हे जागा हा व्यवहार होण्यासाठी कंपनी स्थापना झाली असं माझं मत आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मग 30 डिसेंबरला 2024ला त्यांमध्ये काहीच झालं नाही. 30 डिसेंबर 2024ला शीतल तेजवानीने 11,000 रुपये पैसे मागे भरले. त्याच्यामध्ये हे पैसे त्याची एक्नॉलेजमेंट मागितली आणि त्यांना ते एक्नॉलेजमेंट देण्यात पण आलेले या पत्रात आहे ते. आता मला या संदर्भात मी खोरून का विचारतोय, ह्या शीतल तेजवानीने या जमिनी संदर्भात अनेक बिल्डरकडे ही फाईल फिरलेली त्या भागात. मी ही जमीन आम्हाला मिळालेली आहे, रिग्रँड होऊ शकते, आपण व्यवहार करूया. पण त्या सगळ्यांनी क्रॉस चेक केल्यानंतर याच्यातनं अंग काढून घेतलं. त्यानंतर शीतल तेजवानी पार्थ पवारांकडे गेली. त्यानंतर मग कंपनीची स्थापना झाली. मग ते नजराणा भरण्याचं पत्र दिलं. मग म्हणजे त्याचं रिसिव्ह नंतर पार्थ पवारांचं पत्र हे सगळं आहे. ही क्रोनॉलॉजी जुळते. हीच क्रोनॉलॉजी जुळते. आणि त्यानंतर मग हे सगळं तोपर्यंत सगळेच म्हणत होते की पार्थ पवारांचा काही संबंध नाही आणि अजूनही तसंच म्हणतात. परंतु हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर 6 नोव्हेंबरला पार्थ पवारांनी पत्र दिलंय की आम्ही ही जागा खरेदी केलेली आहे, पैसे भरलेले आहेत. त्यामुळे या ज्या बातम्या आहेत त्यांना आम्ही व्यथित झालोय. त्यामुळे आम्हाला हे करावं या संदर्भात. हे पत्र व्यवहार झाल्यानंतरचं एक कसं आहे म्हणजे आपण हे बघतोय विजय कुमार ह्या खूप मोठा खुलासा करतायत. म्हणजे जे सातत्याने G24 तासाने प्रकरण उघडकीस आणलं होतं की पार्थ पवारच या सगळ्याच्या याच्यात मेन यांनी पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी आणि अजितदादा पांघरून घालते नाही अधिकारी दोषी आहे त्याच्यात. पण ते पत्रावरून स्पष्ट होते की अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीच इनिशिएटिव्ह घेतलाय. त्यासाठी खास अमेडिया कंपनीची स्थापना केली गेली आणि हे सगळं आता पत्रावर समोर आलंय. त्यामुळे आता तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होणार का आणि त्यांना अटक होणार का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. अगदी मी कसं सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि पुन्हा असे गुन्हे घडू नये याची काळजी सगळ्यांनी. एकदा क्रोनॉलॉजी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सांगा ना. मी कधी कोणी काय पत्र दिलं ते 10/11/2020ला शीतल तेजवानीने पत्र दिलं. म्हणजे त्याच्या आधी 15 वर्ष ते शीतल तेजवानी ही जागा विकायचा वगैरे प्रयत्न करत होते परंतु ते काही झालं नाही.
त्यानंतर मग कधीतरी यांची भेट झाली असेल किंवा कसं माहिती नाही, परंतु 28/12/2020ला अमेडिया कंपनीची स्थापना झाली आणि शीतल तेजवानीने दिलेल्या पत्रावर कारवाई करावी असं पत्र अमेडिया कंपनीने दिलं. म्हणजे त्यावेळेस खरं तर अर्थार्थी